पंढरपूर खूप जवळचे, जसं जसं पंढरपूर जवळ येते तसा उत्साह खूप वाढत चाललाय। काय साडी, काय डोंगर, पंढरपूर फिरायसाठी निघालोय आता। रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पहिल्या शब्दावरूनच तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे। करून आजचा ब्लॉग 2 दिवसावरच आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त आपण चाललेलो आहोत पंढरपूरला। श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो। मागच्या वर्षी देखील आम्ही गेलेलो, पण मागच्या वर्षी काही कारणाने ब्लॉग टाकला नाही, केलेला ब्लॉग पण टाकलेला नाही। पण यावर्षी नक्की ब्लॉग पडेल ही अपेक्षा करतो, मला खात्री देतो। आणि आता सध्या आम्ही आहोत पनवेल स्टेशनला, कारण की आमची ट्रेन तिथूनच आहे, म्हणून आता पनवेल स्टेशनला अर्ध्या तासानंतर ट्रेन आहे। आता आलेलो आहोत स्टेशनला। तर परत एकदा रामकृष्ण हरी, आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा, तुम्हाला पुढे खूप मजा येणार आहे। तर माझ्यासोबत बघा कोण कोण आहे। जतीन आहे, त्यानंतर बटर मम्मा आहे। तर आम्ही तिघंजणं सध्या इथून चाललो, बाकीचे गेलेले वारी दिंडी घेऊन गेलेले। आता आम्ही चाललेलो आहोत, तर चला एन्जॉय करूया आणि तुम्ही पण माझ्यासोबत राहा। रामकृष्ण हरी। सध्या आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये आणि आपली ट्रेन निघाली सुद्धा देखील आहे। पनवेलवरून निघालो आणि डायरेक्ट स्टेशन आहे कर्जत। तर तुम्ही बाहेर बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे, काय सुंदर असे ते डोंगर, त्याच्यामधून वाहणारा हलकासा धबधबा आणि ते डेव्हलपमेंट केलेले आहेत। किती सुंदर असा नजारा दिसतोय बघू शकता। आणि त्या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेत आम्ही चाललेलो आहोत आता श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी। वारी मोरबे धरणाच्या बाजूने आता आपण चाललेलो आहोत। जस्ट आम्ही उतरतो बघा, उतरायची तयारी चालू आहे। काही क्षणातच आमचं आता स्टेशन येणार आहे। तर आता उभे आहोत गेटवरच बघा, पूर्ण काळोख आहे। थोडा समोर बघा स्टेशन आलेलं आहे। तर चला उतरवूया आणि मग तुम्हाला दाखवतो। खूप साऱ्या उत्साहात आता उतरलेलो आहोत कुरुडवाडी स्टेशनला आणि जस्ट उतरलोय आणि चाललोय आता कुरुडवाडी स्टेशनच्या बाहेर। बघू शकता कोणासोबत आता खूप उत्साह आलाय। चला बाहेर जाऊया आणि पंढरपूरची वाट बघूया। सध्या आता कुरुडवाडी स्टेशनच्या बाहेर आहे। कुरुडवाडी स्टेशनला आल्याबरोबर जो उत्साह भरलाय, आता पंढरपूरची आस खूप जवळ येते। पंढरपूर खूप जवळ येते, जसं जसं पंढरपूर जवळ येते तसा उत्साह खूप वाढत चालला आहे। आता बघा टॅक्सीमध्ये कुरुडवाडी स्टेशनच्या बाहेर आलो आहे। टॅक्सीमध्ये बसून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत पंढरपूरला। आनंद तर मनात खूप आहे आणि उत्साह तुम्ही बघूच शकता, चेहऱ्यावरून तुम्हाला समजलाच असेल। तर चला काहीच क्षणातच, काहीच मिनिटातच आता आपण कुरुडवाडीवरून पंढरपूरच्या दिशेने निघणार आहोत आणि पंढरपूरला पोचल्यावर तुम्हाला देखील दाखवतो। तर तिथपर्यंत आपण कुरुडवाडी ते पंढरपूर एन्जॉय करूया। इथे बस थांबली एवढी लांब लांब यांना सामान घेऊन जायला लागला, विचार कर। हां नाही बस। तर आता आपण पोचलेलो आहोत पंढरपुरात। तिकडून आम्ही निघालो, त्यानंतर आता डायरेक्ट पंढरपुरात आलो आहे। आता जिथे आम्ही राहणार आहोत तिथे सध्या आलो आहे। आता खूप थोडं प्रवासामुळे दमलो आहे, पण उत्साह आहे। तर आता आम्ही आराम करणार आहोत, झोपणार आहोत।
तर आपण जाणार आहोत उद्या मंदिराकडे. तर चला आजसाठी सध्या झोपूयात, भेटूया उद्या सकाळी. रामकृष्ण हरी मंडळी. तर काल तुम्ही बघितलं, काल जरा दमलेलो म्हणून झोपलो लगेच जाऊन, आणि आज सकाळी उठून आंघोळ वगैरे करून चंद्रभागेत स्नान करून आता पूर्ण रेडी झालेलो आहोत आम्ही पंढरपूर फिरायसाठी. बघा माझ्यासोबत कोण कोण आहे, सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत. आणि आता आम्ही पंढरपूर फिरायसाठी निघालो आहे. आता थोडं शिवाजी चौकात चाललो आहे, तिथून मंदिरात जाऊ. आज खूप धमाल येणार आहे आणि उद्या आहे एकादशी. आज आहे 5 तारीख, उद्या एकादशी आहे. बघा पब्लिक बघू शकता तुम्ही, पूर्ण पंढरपुरात पब्लिक यायला सुरुवात झाली. याच्या 5 दिवस अगोदरपासून 6 दिवस अगोदरपासून पब्लिक आलेली आहे. तर चला आपण पंढरपूर फिरूया, विठ्ठलाचं मंदिराचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला देखील दाखवतो. तर चला, रामकृष्ण हरी. तर सध्या आपण पोचलेलो आहे बघा शिवाजी चौकात. इथे समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला दिसत असेल. तर आता जस्ट शिवाजी चौकात पोचलेलो आहे. सोबत इकडे मागे आलेलो आम्ही, फिरलो. खूप गर्दी आहे. आजच जर एवढी गर्दी आहे तर उद्या एकादशी आहे, तर उद्या खूपच गर्दी असेल. आजपासूनच पब्लिक सगळी यायला रेडी झाले, म्हणजे सगळी पब्लिक आजच येते. आज सगळ्या पालख्या देखील येतील. ज्ञानोबरायांची पालखी, तुकोबरायांची पालखी. तर चला अजून काय अपडेट असेल तर तुम्हाला दाखवतो. अजून काय होईल मी बघू शकता, किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप. आजच हालत बेकार झाले, तर उद्या आता अजून बाकी आहे. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. कृष्ण हरी मंडई. तर आता सध्या बघू शकता आम्ही वर आलो. इथून आता गर्दी तुम्हाला दाखवू शकतो थोडीफार. आता ही सध्या कमी आहे, मंदिराकडे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे तिकडे काही गेलो नाही. आता थोडी जेव्हा दुपारी गर्दी कमी होईल
तेव्हा जाऊ. संध्याकाळी खूप पालख्या येणार आहे. आता पालख्या येणं स्टार्ट झालेल्या आहेत. खूप साऱ्या पालख्या येतच आहेत. संध्याकाळी माऊलींची पालखी, तुकारामांची पालखी, खूप साऱ्या पालख्या येतील. तर अजून जास्त गर्दी होईल. तरी गर्दी आता बघा हळूहळू गर्दी वाढतच चालले. सध्या आम्ही आता कपडे वगैरे चेंज करून असं आरामासाठी थोडंसं आलो इकडे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे. बघू शकता किती वारकरी चाललेले आहेत मंदिराच्या दिशेने. या साईडला मंदिर आहे, बघू शकता. तर आता आपण जेवायला बसलोय. बघू शकता ताटात काय काय आहे. सगळीजण आता बघा कोण कोण सोबत आहे माझ्या. सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर चला जेवायला सुरुवात करूया. तुकाराम. तर मंडळी आजसाठी एवढंच. पण पंढरपूर ब्लॉगचे 3 ते 4 भाग अजून पुढे येणार आहेत. ते तुम्ही बघाच. मला माहिती आहे पंढरपूरचा ब्लॉग खूप आपण उशिरा टाकतोय, पण काही वैयक्तिक कारणामुळे तो उशीर झालेला आहे. ब्लॉग उशिरा आला, त्यामुळे सर्वांची मी माफी मागतो. पण आता जे व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत, आता सुट्टी नाही. तर तुम्ही व्हिडिओ बघाच. आणि तुम्हाला जर आता आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.